भाग यांना करतो आहे। यानंतर माननीय श्री कपिल पाटील विधान परिषद सदस्य यांचं स्वागत माननीय श्री सूरज मांढरे भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे करतील। यानंतर मांढरे साहेबांनाच विनंती त्यांनी आमदार विक्रम काळे शिक्षक मतदारसंघ यांचं देखील स्वागत करावं। आपल्याकडे कार्यक्रमामध्ये माननीय आमदार शेखर निकम साहेब आणि राजेश पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही मंचावर येण्याची विनंती करते। आमदार शेखर निकम साहेब तसंच आमदार राजेश पाटील यांनी देखील या कार्यक्रमाच्या साठी मंचावर यावं ही विनंती। आणि त्या दोघांचंही आपण स्वागत करूया। केसरकर साहेबांनाच मी विनंती करते की त्याही दोघांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं। आता सन्माननीय आमदार म्हणून आपण त्यांचं स्वागत करूया, नंतर त्यांना पुरस्कार आपण प्रदान करणारच आहोत। यानंतर आपल्याच विभागाचे शालेय शिक्षण विभागाचे मंत्री माननीय दीपकजी केसरकर यांचंही आपण स्वागत करूया। झालं। यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय सूरज मांढरे सर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना आमंत्रित करत आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या या मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, आमचे सर्व आमदार महोदय आणि प्रधान सचिव, त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे विशेष आमंत्रित श्री प्रवीण पटेल आणि राज्यभरातून या ठिकाणी आलेले सर्वोत्तम शाळांचे मुख्याध्यापक, अध्यापक, सर्व पदाधिकारी, काही विद्यार्थी, आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। सर, खरं तर मार्च महिना हा खूप ताणतणावाचा महिना असतो, कारण परीक्षा सुरू असतात, परंतु हा महिना खूप आनंदाचा महिन्यामध्ये आता रूपांतरित झाला आहे, कारण आज आपण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बक्षिसं आणि सगळं काही आनंद साजरा करतो आहोत। मला वाटत नाही की मार्च महिन्यामध्ये इतके आनंदी शिक्षण विभाग कधी असू शकतो, परंतु या उपक्रमामुळे खरोखर एक आनंदाची लहर सगळ्यांमध्ये पसरलेली आहे। सर, शिक्षण विभागाला एक नवी दिशा देणारं आणि नवचेतना देणारं हे अभियान आहे। आजपर्यंत आमच्या विभागामध्ये अनेक उपक्रम चालत होते, परंतु ते वर्षानुवर्ष म्हणजे गेले अनेक वर्षांपासून काही विभागात चालत होते, काही विभागात नव्हते, परंतु सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणणारा असा हा कार्यक्रम आपल्याला पहिल्यांदाच मिळाला आहे। आणि जी स्पर्धा झाली आहे सर, मला खूप आनंद होतो सांगायला की राज्यातल्या 1,09,000 शाळांपैकी जवळपास 1,03,000 म्हणजे 95% शाळांनी यात सहभाग घेतला आहे। कदाचित हे खूप मोठं रेकॉर्ड असेल की इतक्या प्रमाणावर शाळा यामध्ये सहभागी होतात आणि केवळ बाह्य रंगरोगटीवरती आपण भर नव्हता दिला यावेळेला, तर खूप कामं झाली, म्हणजे घटनात्मक मूल्यांचं संवर्धन असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, या सगळ्या विषयांकडे म्हणजे बिहेवियरल चेंजेसकडं आपण बरंचसं लक्ष दिलं आणि ते सगळं काम करून घेतलं। केंद्र शाळेपासून ते राज्य पातळीपर्यंत ज्या ज्या काही निवड झाल्या त्या सगळ्या निवडी ज्या होत्या त्या अत्यंत पारदर्शक पद्धतीने, वस्तुनिष्ठ पद्धतीने झाल्या। आपण राज्यस्तरावरचं जे मूल्यमापन केलं ते करत असताना विशिष्ट भौगोलिक परिस्थिती, त्या भागातले प्रश्न, त्या भागातले रिसोर्सेस या सगळ्याचा विचार केला आणि जवळपास एकूण 2430 शाळांना 66 कोटी रुपयाची बक्षिसाची रक्कम सर आज आपण देत आहोत। या कार्यक्रमाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य हे आहे की हा कार्यक्रम राबवत जात असताना इतका प्रचंड प्रतिसाद सर मिळाला आहे की सांगायला अतिशय आनंद होतो की पहिल्यांदा शिक्षण विभागाच्या इतिहासात 3 गिनीज रेकॉर्ड आम्ही केलेले आहेत। आणि हे 3 गिनीज रेकॉर्ड जे आहेत ते अशा प्रकारचे आहेत सर की पूर्वीचं रेकॉर्ड ज्या मार्जिनने आपण तोडलं ते पण एक गिनीज रेकॉर्ड होऊ शकतं। म्हणजे आधीचं रेकॉर्ड जर 10,000चं असेल तर आम्ही 14 लाख, आधीचं रेकॉर्ड कुठेतरी 4 लाखाचं असेल तर आम्ही 15 लाख, आणि आधीचं रेकॉर्ड कुठेतरी 1.5 लाख असेल तर आम्ही 1.25 लाख, इतक्या रेकॉर्ड आम्ही त्याच्यामध्ये भर घातली आणि खूप चांगल्या प्रकारे हे अभियान राबवलेलं आहे। एकंदरीतच आपलं आव्हान आता वाढलं आहे, कारण जो दर्जा आपण आज गाठला आहे तो पुढचे वर्षभर आपल्याला टिकून ठेवायचा आहे
आणि हे अभियान आता आमच्या डिपार्टमेंटचं एक कायमस्वरूपी अभियान म्हणून स्वीकारलं जाणार आहे. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी ही आहे की जो विश्वास माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही आणि मंत्री महोदयांनी आपल्यावर टाकला आहे त्याला आपल्याला पुरं पडायचं आहे. या निमित्ताने या अभियानात खूप वेगळ्या यंत्रणांनी काम केलं. आमचे संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी हे तर होतेच, पण खाजगीसुद्धा बरेच लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व होते, ते पण या ठिकाणी आले. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी पण असंच एक जोरदार कार्यक्रम आपण घेऊ आणि हा कायमस्वरूपी उपक्रम आहे याची खात्री देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या अभियानाचे संयोजक आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुकेरीकर यांना मी विनंती करते की त्यांनी या आपल्या अभियानाविषयी माहिती द्यावी. मंचावरील मान्यवरांना नमस्कार. माझे पहिले गुरु माझे आई वडील यांचं स्मरण करतो आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम अविरत झटणारे आणि प्रयत्न करणारे आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यांच्या प्रयत्नातून हे अभियान होत आहे. आणि हे जेव्हा अभियान आपण करायचं ठरवलं त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक वाक्य आवर्जून सांगितलं की आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जी मुलं शिकतायत ही उद्याचं भवितव्य आहे, त्यामुळे या भवितव्यासाठी उद्याच्या महाराष्ट्राच्या चांगल्या पिढीसाठी आपण हे चांगलं अभियान राबवलं पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील 1,10,000 शाळांपर्यंत आणि 2 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हे अभियान पोचलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि यातूनच या अभियानाचा जन्म झाला. मला आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगावीसारखी वाटते की मुख्यमंत्री महोदयांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये तीर्थक्षेत्र, तीर्थस्थळ, मठ, मंदिर किती असतील माहीत नाही, पण प्रत्येक गावामध्ये एक आदर्श ज्ञान मंदिर असलं पाहिजे आणि ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि याच विचारांना पुढे घेऊन आम्ही या अभियानाची आखणी केली. यासाठी आणखीन एक विशेष आपल्याला आभार मानावा लागेल, ते म्हणजे आपले शिक्षण मंत्री केसरकर साहेबांचं की त्यांनी या अभियानाला चळवळीचं रूप दिलं. आम्ही ज्या वेळी सांगितलं की सर इथं एक बैठक घ्यायला लागते, इथं अधिकाऱ्यांच्याबरोबर बैठक घ्यायला लागते, इथं शाळांच्याबरोबर घ्यायला लागते, त्या वेळेला वेळ काळ न पाहता ते खंबीरपणे उभे राहून हे अभियान यशस्वी करण्यासाठी त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं आणि हे अभियान चालवलं. मला खरंच अभिमान वाटतो की 1,00,000हून अधिक शाळा आणि 2 कोटीहून अधिक विद्यार्थी आणि या संस्था, काही खाजगी संस्था या अभियानामध्ये सहभागी झाल्या आणि हे अभियान यशस्वी होतं आहे. आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते, हे अभियान असंच अविरतपणे चालू राहावं अशीच सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा शिक्षण मंत्र्यांनी याबद्दल नक्कीच निर्णय घ्यावा असं अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर या अभियानासाठी मांढरे सरांची सगळी टीम असेल, आमची मुख्यमंत्री कार्यालयाची टीम असेल, तर प्रत्येकांची नावं घेऊ शकत नाही, पण यांनीसुद्धा अहोरात्र काम केलं आहे. त्या सर्वांचं आभार मानतो. तसेच येणाऱ्या काळांमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्हाला अशाच वेगवेगळ्या अभियानांची आखणी करण्याची संधी मिळावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व शाळांचं अभिनंदन, ज्यांना मिळालेलं नाही त्यांना नक्कीच भविष्यात मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मान्यवरांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अमितजी, या अभियानाचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये वृक्ष संगोपन, वीज बचत, त्याच्यानंतर स्वच्छता ह्या नेहमीच्या गोष्टी तर आहेतच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मूल्य संस्कार, वडीलधाऱ्यांचा सन्मान करणं ही जी भावना मुलांच्यात रुजवण्याचा जो एक प्रयत्न या अभियानात केला आहे, त्यामुळे हे अभियान नेहमीच्या अभियानापेक्षा कितीतरी पटीनं विस्तारलं गेलं आहे आणि पुढची पिढी खरे चांगले जबाबदार नागरिक घडवण्यासाठी निश्चितच ते महत्त्वाचं ठरणार आहे. हा अतिशय सुंदर असा सोहळा इथे होत असतानाच मंचावर माजी खासदार रामशेठ ठाकूर तसंच शिक्षक नेते संभाजीराव थोरात साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करावं अशी विनंती मांढरे साहेबांना करत आहोत. माजी खासदार रामशेठ ठाकूर, शिक्षक नेते संभाजीराव थोरात. मगाशी चित्रफितीमध्ये उल्लेख झाला की आपल्याला ह्याच उपक्रमासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद होणार आहे या उपक्रमाची. तर ती नेमकी काय होणार आहे हे सांगण्यासाठी आपल्याकडे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर साहेब इथं उपस्थित आहेत.
त्यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डविषयीही सांगावं आणि तो प्रदानही करावा. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, शिक्षण विभागाचे माननीय मंत्री केसरकर साहेब आणि व्यासपीठावरील सर्व महानुभाव आणि माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, जेव्हा या अभियानाची माहिती, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची माहिती मी संपूर्ण देशात गिनीजचं काम करतो आणि त्यामुळे जेव्हा गिनीजला मी सांगितली महाराष्ट्र असं काहीतरी करू पाहतोय आणि जेव्हा अभियान सांगितलं तेव्हा पहिला प्रश्न मला विचारला गेला की तिन्ही ऑनलाईन रेकॉर्ड्स करताय तर जमेल का? कारण ऑनलाईन रेकॉर्ड्स खरंच खूप अवघड असतात, किचकट असतात, कॉम्प्लिकेटेड असतात, त्यांचे नियम भयंकर कठीण असतात. 180 देशांमध्ये गिनीज पोचतं आणि त्यामुळे 180 देशांमध्ये जो रेकॉर्ड पोचतो, आज जर आपण हा रेकॉर्ड यशस्वी करू शकलो, मला माहिती नाही झालाय नाही झालाय काय. गिनीजचे इंग्लंडवरून फॅसिलिटेटर प्रवीण पटेल हे आलेले आहेत. ते स्वतः या ठिकाणी गेले 3 दिवस होते. इंग्लंडमध्ये आपल्या रेकॉर्डसाठी खास 3 जणांची टीम तिथे बसून होती आणि ते सुद्धा या संदर्भामध्ये ॲलोकेशन करत होते. खूप इंटरव्ह्यूज झाले. आपले फॅसिलिटेटर इथे आपल्या या रेकॉर्डसाठी म्हणून 8 जणांची टीम तिन्ही रेकॉर्डसाठी होती. म्हणजे गेल्या 3-4 दिवसात रात्री आम्ही झोपलेलो नाही आहे आणि इंग्लंडचे लोकसुद्धा झोपलेले नाही आहेत, कारण आजची तारीख आपली निश्चित होती आणि आम्हाला डिसिजन हवा आहे असं सांगितलं. तेव्हा मला त्यांनी विचारलं की ऑनलाईन रेकॉर्ड करू शकणार ना तुम्ही, कारण महाराष्ट्रासाठी तुम्ही करताय, तिथे कोणीतरी महाराष्ट्राचा चाहता असेल इंग्लंडमध्ये. तर मी म्हटलं सर 100% करणार, 100% आम्ही हा रेकॉर्ड करणार, चिंता करू नका. आपण हे आव्हान स्वीकारलं. झालंय की नाही परत एकदा मी ते डिक्लेअर करू शकत नाही, ते जे ॲड्ज्युडिकेटर आहेत ते डिक्लेअर करतात. परंतु कल्पनातीत मी स्वतः जेव्हा हा रेकॉर्ड होताना बघत होतो तेव्हा माझ्याच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. मी अनेक रेकॉर्ड बघतो, आजचं हे रेकॉर्ड जर झालं तर माझं 25वा रेकॉर्ड हे आहे आणि एवढे रेकॉर्ड बघत असताना ते रेकॉर्ड ज्या महाराष्ट्राने उचलून धरलं, म्हणजे नेतृत्वाचं तर कौतुक आहेच, परंतु तळागाळातल्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी सर जे अभिप्राय पाठवलेले आहेत ते वाचताना मलाच डोळ्यातनं पाणी येत होतं आणि मी सांगितलं की मला प्लीज त्याचे अजून पाठवा, त्याचं काहीतरी आपण पुस्तक करूया. शाळेतला एक विद्यार्थी इतका सुंदर अभिप्राय लिहू शकतो, माननीय मुख्यमंत्र्यांना इतकं सुंदर पत्र लिहू शकतो, अफाट सगळ्या गोष्टी केल्या मी. त्यामुळे जर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे वाक्य आणि हा उपक्रम 180 देशांमध्ये गेला आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. मी आपले जे ॲड्ज्युडिकेटर आलेले आहेत त्यांचा परिचय करून देतो. त्यांचं नाव आहे प्रवीण पटेल. भारतीय वंशाचे जरी असले तरी त्यांचा जन्म आफ्रिकेमध्ये झाला, संपूर्ण आयुष्य त्यांचं इंग्लंडमध्ये गेलं. ते स्वतः ब्रिटिश रॉयल एअरफोर्समध्ये होते. जवळपास 40 वर्षांची त्यांची तिथे सर्व्हिस झाली. आज त्यांचं वय 67 आहे, पण तरी हे ते जगभर फिरत असतात आणि अशा प्रकारचे मोठे कॉम्प्लिकेटेड रेकॉर्ड्स असतात तिथे त्यांना पाठवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अयोध्येमध्ये आपला जो रेकॉर्ड होतो त्या अयोध्येतल्या रेकॉर्डसाठी यांना दरवर्षी त्या ठिकाणी पाठवलं जातं, कारण तो एक फार कॉम्प्लिकेटेड रेकॉर्ड आहे. मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनवरून आलेले ॲड्ज्युडिकेटर प्रवीण पटेल यांना विनंती करतो. लेट मी इन्व्हाइट मिस्टर प्रवीण पटेल ऑन द स्टेज टू गिव्ह द डिसिजन whether we have earned a place in Guinness World Records. Chief Minister, ladies and gentlemen, good afternoon. It appears I'm the only one who is going to talk to you in English. I'm sorry, my Hindi is not very good, and apologize for that, but I look forward to imparting my decisions over the next few minutes. Absolutely delighted to be here on behalf of Guinness World Records to adjudicate not 1, not 2, but 3 separate records. Now, I'll go through each one of them, and I ask you to bear with me because we have over 50,000 records, and each one has a stringent set of guidelines which anyone who attempts them must comply with them. So it's not a matter of just turning up and saying, well, these are the guidelines, we can do it.
No, that isn't the case. So initially, I would like to thank everybody who took part, the organizers, and importantly, the children and the people who actually took part in taking an attempt at the Guinness World Records. So I will start off with the first one. So the first one is most pledges received for a reading campaign in 1 month. Now, like I said, it's not just about the numbers, but this is a brand new record. It's not 200,000 we asked for. It's not 400,000. We actually came to the number of 511,818. No, wait. Don't clap yet. So this is just like going to school. I'll be asking you later. This is the target you needed to achieve. Okay? But it's not just about the numbers. Like I said, there's a stringent set of guidelines that you must adhere to. I will go through a couple of them. The pledges must be part of the same campaign and related to reading. Each participant can only pledge once. The results of the attempt must be verified by a qualified digital forensic auditor and 2 independent witnesses who specializes in digital forensics. So it's not just me who's making the decision. There are auditors and forensic specialists who do this. The pledges must be part of the same campaign and relate to the aim of the campaign itself. The pledges must contain the following information. The word pledge must appear, an explicit indication that the individual is making a promise, a clearly stated behavior or action that the individual agrees to adopt. So these are the pledges they're making. And we needed to see everything was done properly. I checked through all the documentation and everything. So if I can remind you again, and would you remember the number, the target you had to achieve was 511,818. And so, with a total of 1,384,426, School Education Department, Government of Maharashtra, you are the Guinness World Records title holders for the most pledges received for a reading campaign in 1 month. Congratulations. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं हे सर्टिफिकेट आता माननीय मुख्यमंत्री, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि दीपकजी केसरकर साहेब स्वीकार करतायत त्याचा. केवळ 24 तासात संदेशपत्र विद्यार्थ्यांकडून 13 लाख इतकी प्राप्त झाली. याबद्दल हा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सनी दखल घेऊन हा सन्मान दिलेला आहे. एक महत्त्वाची फक्त गोष्ट सांगायची, आता आपल्याला एक मिळणार आहे आता सर्टिफिकेट, परंतु अजून काही असतील तर आपण एकत्र घेऊया. आणि अजून एक या या रेकॉर्ड विषयी एक अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे. गिनीसने विचारलं होतं कराल का म्हणून, आणि 1 महिन्याची मुदत दिली होती. आपण एका आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. पुढचा रेकॉर्डच्या संदर्भामध्ये डिसिजन देण्यासाठी मी परत एकदा प्रवीण पटेल यांना विनंती करतो. मान्यांनी बसून घ्यायला हरकत नाही. So that's the first one. The second one is most live viewers of a reading video on YouTube. Again, same thing, a brand new record, but it's not just turning up at 1 or 2 numbers. We set the target at 1,500 this time. So remember, 1,500, but it's not just about the numbers, set of guidelines as well. I'll just quote a few. There are quite a few numbers that you had to do. For the purpose of this record, a video reading is a pre-recorded content of a book or a text being read aloud to entertain or engage with an audience. The live streamed video must be hosted from a single channel on YouTube. The live stream video must be related to reading. We check that.
2 independent witnesses are required to view the live stream video and produce witness statements. That was important. The video must last at least 10 minutes. And the video must remain on topic. So it's no point starting on reading and then moving on to writing or something. It was to do with reading. And the final total is the concurrent. That's at any one time. It's not, so although the video was for 15 minutes, it's not over that 15 minutes. It's at any one time. At any one time, how many people were viewing the live streaming. So if I can remind you, the target was 1,500, and with a total of 189,846, School Education Department, Government of Maharashtra, you are the Guinness World Records title holders for the most live viewers of a reading video on YouTube. Congratulations. एक संदेश लाईव्ह एका वेळी किती जण पाहतात ह्या सर्वेमध्ये महाराष्ट्रातल्या 1,89,000 विद्यार्थ्यांनी, पालक आणि शिक्षकांनी तो लाईव्ह ऐकला आणि आतापर्यंत पुढे मोजत गेलं तर आतापर्यंत 12 लाख जणांनी तो ऐकलेला आहे. तर ह्या दृष्टीनं हा प्रतिष्ठेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला गेला आहे. हे सगळं यश आपल्या सगळ्या राज्याचं जसं आहे तसंच सगळ्या विद्यार्थ्यांचं, शाळांचं आणि पालकांचं देखील आहे. एकाच अभियानासाठी 3 गिनीस मिळणं हा एक दुग्ध शर्करा योग जगामध्ये आणि गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही मानला जातो. आपण बघूया तिसरा जो रेकॉर्ड आपण केला त्याला सुद्धा गिनीस मिळालंय का. हा रेकॉर्ड तर या तिन्ही रेकॉर्डमधला सगळ्यात अवघड रेकॉर्ड होता, कारण हा फक्त 24 तासांमध्ये रेकॉर्ड करायचा होता. बघूया महाराष्ट्राने हा रेकॉर्ड करून 180 देशांमध्ये आपला झेंडा फडकवलाय का. आत्ताचा हा जो पुरस्कार होता तो माननीय नामदार आपले दीपक केसरकर साहेब यांनी वाचनाचं महत्त्व या विषयावरचा यूट्यूब लाईव्ह संदेश पाठवला होता आणि तो जवळजवळ 2 लाख विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी लाईव्ह ऐकला होता. So hello again. I'm sorry about this. Normally I only do 1 record at a time. Doing 3 is something unusual for me as well. So the third one is for the most photos of handwritten notes uploaded to a bespoke platform in 24 hours. So it's a 24-hour period, handwritten, okay? Not printed, handwritten. So this time, again, a new record. Again, we set a minimum standard. The minimum standard was 10,000. Remember the number? 10,000. And some of the key points. The record is measured by the number of individuals who upload a unique photo of their handwritten note to a bespoke platform within 24 hours. Each uploaded photo must clearly show either a handwritten note or a person holding up the handwritten note, but the key focus is in the handwritten note. Only 1 person per photograph is required, so group photographs were not allowed. If there was a group, then we'd only count that as 1. Valid photos must be unique, so you couldn't just get 1, print it all out or write it all out and then upload everything. We made sure that each one was checked, that it was uniquely written by an individual. Again, the attempt must take within the 24-hour period, so we set a time at 9:15 and finished at 9:15 the next morning. So that was good. All photos must be collected in one place, so it's no point putting it in various places, so it's one server, one area, that's where they were uploaded. And again, 2 independent witnesses and an auditor checked and double-checked that make sure there were no duplicates, there's no multiple entries, and this was very important. So to remind you that we set the target at 10,000, and so with a total of 1,120,386, School Education Department, Government of Maharashtra, you are the Guinness World Records title holders for the most photos of handwritten notes uploaded to a bespoke platform in 24 hours. Congratulations, you are officially amazing. धन्यवाद सर.
आता तिसरा रेकॉर्ड आपल्याला मिळतोय. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला 3 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले आहेत. एक आहे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या संदेशपत्रावर विद्यार्थ्यांकडून 13 लाखाहून अधिक हस्तलिखित अभिप्राय आपल्याला लिंकवर 24 तासात प्राप्त झाले, त्याबद्दलचा. दुसरा, वाचनाने जीवन समृद्ध होत असते याची जाणीव असल्यामुळे रोज काही ना काहीतरी वाचन करीन अशा आशयाची वाचन प्रतिज्ञा 18 लाख विद्यार्थ्यांनी लिंकवर नोंदवली आहे म्हणून. आणि तिसरा, माननीय मंत्री महोदय दीपकजी केसरकर यांच्या वाचनाचे महत्त्व यावरील यूट्यूब लाईव्ह संदेश 2 लाखाहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी लाईव्ह ऐकला आणि आत्तापर्यंत हा व्हिडिओ 12 लाख जणांनी ऐकला म्हणून असे 3 रेकॉर्ड्स आपल्याला या अभियानाच्या निमित्ताने मिळाले आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद असा क्षण. एकाच वेळी एकाच मंचावरती राज्य शासनाच्या एका विभागाला 3 गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सचे किताब मिळत आहेत. आणि त्यांनी जी काय त्याचं वर्णन केलं, किती कठोर निकष लावले होते, किती बारकाईनं त्यांनी सगळी त्याची पाहणी केली, हे जे पटेल साहेबांनी सांगितलं त्याच्यावरनं आपल्या लक्षात आलं असेल की अशा प्रकारचा गिनीज वर्ल्ड बुकमध्ये स्वतःचं नाव नोंदवलं जाणं ही काही फार छोटी घटना नाही, एक महान घटना. आज याचे आपण सगळे साक्षीदार आहात, म्हणून आपण सगळे या अभिनंदनासाठी पात्र आहात. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात महाराष्ट्र शासनाचं या योजनेचं स्वागत करावं. तसंच मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो त्यांनी श्री पटेल यांचं इथे स्वागत करावं. प्रवीण पटेल हे गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डचे सिनियर ऑफिशियल ॲड्ज्युडिकेटर आहेत आणि त्यांच्याबरोबर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे महाराष्ट्रातले फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर यांना या दोघांचं देखील आपण इथे स्वागत करत आहोत. त्यांनी या उपक्रमाला साथ दिली, बारकाईनं त्याचं निरीक्षण केलं आणि अंतिमतः 3 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आज इथे झाल्याचं भाग्य पाहण्याचं नशीब आमच्या सगळ्या या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना आणि अर्थातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला होत आहे. कारण हा सगळा कार्यक्रम यूट्यूबवरनं लाईव्ह जातोय. या सगळ्या कार्यक्रमाचे फोटो आपण लिंक करणार आहोत. त्यामुळे ह्यानंतर जेव्हा पुरस्कार देण्यात येतील तेव्हा कोणीही फोटो काढण्याची घाई करू नका, आपल्याला चांगले फोटो मिळतील. तसंच या कार्यक्रमाचं चित्रीकरण करून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून येत्या 9 तारखेला शनिवारी सकाळी 9 वाजता विशेष कार्यक्रम आपण आपल्या घरी, गावखेड्यात जिथे असाल तिथे पाहणार आहात. निर्माते जयू भाटकर, निर्माता दिग्दर्शक वैष्णव विजन यांच्या माध्यमातून आपण दूरदर्शनवरती याचा विशेष कार्यक्रम बघू शकणार आहात. आणि यानंतर मी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करते की त्यांच्याच संकल्पनेतून हे जे अभियान आपण राबवलं त्याबद्दल बोलावं. ज्या विभागाच्या माध्यमातून हा सगळा सोहळा आणि हे अभियान इतक्या समर्थपणे राबवलं ते आपले शालेय शिक्षण मंत्री, मराठी भाषा मंत्री माननीय नामदार दीपकजी केसरकर आदी आपलं मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार आदरणीय कपिल पाटील साहेब, शिक्षक मतदारसंघाचे दुसरे आमदार विक्रमजी काळे साहेब, कोकणचे सुपुत्र आणि चिपळूणचे आमदार शेखरजी निकम साहेब, चंदगड मतदारसंघाचे आमदार आदरणीय राजेश पाटील साहेब, आमच्या विभागाचे सचिव रणजितसिंहजी देवल, आयुक्त आदरणीय सुरजजी मांढरे साहेब, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, इथं उपस्थित असलेले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे आदरणीय पटेल साहेब आणि मिलिंदजी वेर्लेकर आणि उपस्थित सर्व मान्यवर. खरं तर मुख्यमंत्री कसे असावे याचं उत्कृष्ट उदाहरण हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या नातवावर जेवढं जे प्रेम करतात तेवढं प्रेम महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलावर करतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून शाळांच्या संदर्भातला कुठलाही निर्णय असून दे, 1 मिनिट ते लावत नाही तो मंजूर करत असताना. एकदा मी त्यांना सहजपणे म्हटलं की साहेब, आपण दारिद्र्यरेषेखालच्या मुलांना युनिफॉर्म देतो, आपण
त्या ठिकाणी शेड्यूल कास्टच्या मुलांना युनिफॉर्म देतो, पण त्याच्या शेजारी बसलेला मुलगा हिरमुसला होतो, त्याला कळत नाही की मला युनिफॉर्म का मिळत नाही. साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की सर्वच्या सर्व मुलांना युनिफॉर्म द्या. अनेक वेळेला मी असं बघितलेलं आहे की आता वेर्लेकर साहेबसुद्धा कोकणातले ते सांगू शकतील की अनेक मुलं अनवाणी पायाने शाळेमध्ये जात असतात, एक सवय म्हणून जात असतात किंवा पालकांना परवडत सुद्धा नसतं. ज्यावेळेला आम्ही युनिफॉर्मचा निर्णय घेतला त्यावेळेला मी ह्याच्याबद्दल सुद्धा बोललो, तर साहेब म्हणाले की ताबडतोब आम्ही त्यांना शूज आणि सॉक्स देऊया. आज आमच्या गव्हर्नमेंट स्कूलमधल्या प्रत्येक मुलाला शूज आणि सॉक्स मिळतात. आम्ही एक असा विचार केला की खूप मोठे आमचे नेटवर्क आहे, जवळजवळ 75,000 आमच्या शाळा आहेत आणि मग जिल्हा परिषदांना ते शाळा मेंटेन करताना खूप कठीण होतात. आणि मग याची एवढी मोठी दुरुस्ती करायची असेल तर एकाला दुरुस्ती शक्य होत नाही. मग आम्ही असं ठरवलं की शाळा दुरुस्त करायची असलं तर शाळा दत्तक घेतल्या पाहिजेत. मग आम्ही पहिलं टार्गेट असं ठेवलं की केंद्रामध्ये आमची एकतरी शाळा असते, ज्याला आम्ही केंद्र शाळा म्हणतो. एकतरी शाळा अशी सर्वोत्कृष्ट असावी की त्याच्यामध्ये जगातली सर्वोत्कृष्ट टेक्नॉलॉजी असावी, मुलांना सर्वोत्कृष्ट शिक्षण त्या ठिकाणी मिळू शकेल, सर्वोत्कृष्ट खेळ तिथं करू शकेल. आणि मग त्याच्यासाठी आम्ही एक योजना करायची ठरवली, दत्तक शाळा योजना. आणि आपल्याला सांगितलं तर पटणार नाही, आमचं टार्गेट होतं 4,800 शाळांचं. जसं आता वर्ल्ड रेकॉर्ड केलं तसं साहेबांनी एक रेकॉर्ड केलं, एकाच उद्योगपतीशी बोलले आणि 5,000 शाळा एकाच उद्योगपतीने दत्तक घ्यायचं कबूल केलं. मुलांसाठी काय करायचं, लोकांसाठी काय करायचं हे जर बघायचं असेल तर तुम्हाला आमचे मुख्यमंत्री कसे काम करतात ते बघायला पाहिजे. रात्री 2-2 वाजेपर्यंत ते काम करत असतात. म्हणून हे अभियान करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्याचा समावेश केलेला होता. त्याच्यामध्ये मुलांनी त्या ठिकाणी असलेल्या किचन गार्डन असतील, ज्याच्यामधून मुलं आपलं मिड डे मील घेतात, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट असून दे, ते लावायचं असून दे, आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा कसा मान ठेवायचा याचा संस्कार असून दे, उत्कृष्ट टेक्नॉलॉजी कशी वापरायची याच्या संदर्भातलं अभियान असून दे, किंवा शाळामध्ये तुम्ही जर बघितलं तर मुलांनी स्वतः पेंटिंग केलेलं आहे. तुम्ही त्या शाळा जाऊन बघा. मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की अगदी कोपऱ्यातल्या डोंगरावरच्या शाळामध्ये सुद्धा मुलांनी चमत्कार घडवला आहे, त्यांच्या शिक्षकांनी चमत्कार घडवला. आणि ही ताकद महाराष्ट्राची ताकद आहे. आपले राज्यपाल महोदय स्वतः या अभियानामध्ये सहभागी झालेले होते. त्यांना सुद्धा शिक्षणाची खूप आवड आहे आणि ते सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करत असतात. खरं तर आजसुद्धा ते या ठिकाणी येणार होते, परंतु त्यांचा कार्यक्रम असा असतो की तो ठरलेल्या वेळेलाच व्हायला लागतो. आणि आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्या भोवती एवढी लोकांची गर्दी असते की आम्ही 1 वाजता बोलवलं होतं, परंतु 3 वाजेपर्यंत लोक काय त्यांना सोडायला तयार नव्हती. तरी पण लोकांना बाजूला ठेवून ते ह्या ठिकाणी आले. आणि मला मुद्दाम सांगायचं आहे की हे सगळं करत असताना त्यांनी आम्हाला विशेष प्रोत्साहन दिलं. मुलांना जेवणामध्ये अंड्यांचा समावेश केला, जेणेकरून मुलांना अधिक, जी मुलं व्हेजिटेरियन असतील त्यांना केळी देण्याची व्यवस्था केली. आणि कुठेही त्यांनी आम्हाला कमी केलेलं नाही. पण एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी जो घेतला, जो आपल्याला पुढच्या काळामध्ये खूप दिशादर्शक ठरणार आहे. आपले पंतप्रधान महोदयांची एक फार मोठं एक अभियान आहे. आपण सर्वात तरुण देश आहोत जगातला आणि आपल्या मुलांनी सगळ्या जगावर राज्य करावं, पण ते प्रेमाने आणि आपल्या सेवेने करावं. आणि याच्यासाठी एक आम्ही मोठं असं अभियान ठरवलं की मुलांच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून त्याच्यामध्ये व्होकेशनल ट्रेनिंग आणायचं. आणि व्होकेशनल ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना रोजगार मिळणार ह्याची त्यांना खात्री असते. परंतु महाराष्ट्र पहिलं असं राज्य आहे की ज्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या, उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन देशाबरोबर करार केला आणि 4 लाख मुलांना थेट परदेशामध्ये नोकऱ्या देण्याची व्यवस्था केली. आपल्या लोकांबद्दल किती काळजी घ्यावी याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि मी खूप लांबलचक भाषण करणार नाही, परंतु मुलांची आणि पुढची पिढी घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात. खरं तर तात्या थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत, ते तुम्हाला सांगू शकतील की शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न होते त्याच्यापैकी 90% प्रश्न हे आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सोडवण्यामध्ये आम्हाला यश आलं. आणि कुठलाही एखादा शिक्षकांचा प्रश्न म्हटला की मुख्यमंत्र्यांनी कधी त्याला नाही म्हटलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षक जर खुश असेल तर मुलं खुश होऊ शकतात. आणि म्हणून सर्व शिक्षकांनी, व्यवस्थापनाच्या शाळा होत्या तिथं सर्व
व्यवस्थापकांनी म्हणजे त्याच्या व्यवस्थापन मंडळाने, विद्यार्थ्यांनी सर्वांनीच याच्यामध्ये सहभाग घेतला. पण विशेष कौतुक हे मुख्यमंत्री महोदयांच्या सर्व टीमचं केलं पाहिजे की ज्यांनी स्वतः ह्याच्यावर मॉनिटरिंग केलं, स्वतः त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि स्वतःच्या घरचा काम असावं त्याप्रमाणे ते याच्या यशस्वीतेसाठी राबले. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि तेच एज्युकेशन डिपार्टमेंटचं आहे. आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमधल्या लहानात लहान कर्मचाऱ्यापासून आमचे संचालक असतील, आमचे कमिशनर असतील, आमचे सचिव असतील, प्रत्येकजण या अभियानासाठी राबलेले आहेत. आणि म्हणून ही वर्ल्ड रेकॉर्ड जी निर्माण झाली हे सर्व तुमचं कर्तृत्व आहे आणि तुमच्या सहभागामुळे हे शक्य झालं. त्याच्यामुळे आपणा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली सर्व ताकद ही शिक्षण विभागाच्या मागे उभी केली आणि त्याच्यामधून उद्याचा संपन्न महाराष्ट्र घडेल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी मनापासून आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय दीपकजींनी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याचं आणि त्यांच्या व्हिजनचं प्रशंसा केली. खरं तर राज्यकारभार करताना अतिशय सहृदयतेनं समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन पुढे जाणं आणि ते करत असताना क्रियाशील सतत राहणं, स्वतः आघाडीवर राहून नेतृत्व करणं आणि यामुळेच आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री या बिरुदावलीस पात्र ठरलेले माननीय एकनाथजी शिंदे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या आजच्या या अभियानाच्या गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित या विभागाचे अतिशय कार्यक्षम मंत्री दीपक केसरकरजी, आमदार कपिल पाटीलजी, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश पाटील, आमदार शेखर निकम, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संभाजीराव थोरात शिक्षक नेते, प्रवीण पटेल गिनीज बुकचे, त्याचबरोबर आपले दुसरे त्यांचे मिलिंद वेर्लेकर, रणजित सिंग देवल, सूरज मांढरे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि पुरस्कार विजेते सर्व मान्यवर, शाळांचे सभापती, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी, मी सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. खरं म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादं अवॉर्ड मिळतं, गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड, तर या कार्यक्रमात 3 मिळालेले आहेत, म्हणजे हॅट्रिक झाली आहे. आणि केसरकर आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचे गिनीज बुक ऑफ अवॉर्ड आपण 3 मिळवलेत. तसं केसरकर बरोबर सगळं काम करतात. त्यांना एकदा सांगितलं की ते सर्व मॅनेज व्यवस्थित, आयोजन त्यांचं व्यवस्थित नीटनेटकं असतं. गुवाहाटीला पण त्यांनी चांगलं आयोजन केलं होतं. कारण त्या परिस्थिती तशी होती, त्यामुळे सगळी जबाबदारी मी एकटा घेऊ शकत नव्हतो. आणि सगळं तुम्हाला माहीत आहे, ते सगळा जो कार्यक्रम आहे तो फार फार धाडसी होता आणि अनेक लोकांना त्याची चिंताही होती. अनेक लोक शुभेच्छाही म्हणजे देत होते आणि हितचिंतक देखील भरपूर होते. त्यामुळे त्यावेळेस केसरकरांनी खूप चांगल्या पद्धतीने ते हँडल केल्यामुळे मला बाकी सगळं नीट व्यवस्था आणि मॅनेजमेंट करता आलं.
आणि खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की आम्ही सरकार स्थापन केल्यापासून हे लोकांच्या मनातलं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, आणि याच्यामध्ये मग शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, शिक्षक, अगदी वारकरी, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळ्यांचाच आम्ही आता छोटासा अर्थसंकल्प अंतरिम केला, पण त्याच्यात देखील आणि मागच्या अर्थसंकल्पामध्ये या सर्व घटकांना स्पर्श करणारा सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प केला. आणि आता आम्ही जे निर्णय घेतला आपल्या सुधारित पेन्शन योजनेचा, तो तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. 17 लाख लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यामध्ये 2005 पूर्वीचे देखील काही शिक्षक राहिले होते. इथं कपिल पाटील आहेत, ते तिकडं मला सभागृहात विचारलं त्यांचं काय. मी बोललं हाती गेला तर शेपूट पण निघून जाईल. आणि शेवटी हे आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतलेले आहेत. हा अतिशय मोठा उपक्रम आपण घेतला. शेवटी त्याच्यामध्ये केशव आचार्य आत्रे यांच्या कवितेत म्हटलं आहे, ही आवडते मज मनापासून शाळा, लावते लळा ही जशी माऊली बाळा. म्हणजे आपली आई जशी बाळाला आपल्या लळा लावते, तशी ही शाळा देखील मनापासून लळा लावणारी असली पाहिजे. मग तिथलं वातावरण चांगलं असलं पाहिजे, तिथले वर्गखोल्या चांगल्या असल्या पाहिजे, तिथलं शिक्षण चांगलं असलं पाहिजे, तिथलं वातावरण सकारात्मक असलं पाहिजे. आणि म्हणून मग याच्यामध्ये या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही एक संकल्पना पुढे आली. मग केसरकर आपले मंत्री त्यांनी ती उचलून धरली आणि आमचे ते अमित हुकेरीकर सगळी टीम यामध्ये काम करत होती. आणि मग त्याच्यामध्ये शाळेतला परिसर आनंददायी असला पाहिजे, तिथलं वातावरण चांगलं असलं पाहिजे, शिक्षण रटाळ न होता मुलांना अभ्यासात रुची वाटायला पाहिजे. अशा प्रकारचं जो उद्देश होता आपल्या सरकारचा, या उद्देशाप्रमाणे या ठिकाणी आपण हा उपक्रम केला. आणि त्याच्यामध्ये 1,03,000 शाळा, 2 कोटी विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला. आणि हा देशातला एक विक्रमच म्हणावा लागेल आपल्याला, कारण आपला हे 3 आज आपल्याला अवॉर्ड मिळाले. खरं म्हणजे गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड यांनी दखल घेतली, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मोस्ट प्रेस्टिजियस मिस्टर पटेल. I am thankful to whole team of Guinness Book. I thank Mr. Praveen Patel of Guinness Book who have awarded 3 records to Maharashtra. आणि म्हणून हे आपल्याला 3 रेकॉर्ड जे आहेत आपल्याला महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यामुळे एकंदरीत केसरकरांची आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे. आणि मला आठवतं आहे की ते नेहमी सांगत असतात आपल्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे, पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी झालं पाहिजे, आपली शिक्षण पद्धती चांगली झाली पाहिजे, शाळा चांगली असली पाहिजे, शिक्षक देखील चांगले असले. शिक्षक चांगलेच आहेत आपले सगळे. आणि खरं म्हणजे शिक्षक हा आपल्या आईवडिलांच्या नंतर आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा गुरु. आणि त्यांचं शिक्षकांचं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये, कोणी मुख्यमंत्री असू दे नाही तर मंत्री असू दे, यांच्या सगळ्यांच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं आदराचं स्थान आहे. कारण बाळ जन्माला आल्यानंतर जेव्हा ते शाळेत जातं तर त्याला आकार देण्याचं, त्याच्या संस्कार घडवण्याचं, जसं कुंभार मातीला आकार देऊन त्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये रूपांतरित करतो, तसं हे शिक्षकाचं काम आहे. आणि शेवटी ही कठीण जबाबदारी आहे. शिक्षक म्हणजे आपण अरे बाबा हे मागितलं शिक्षकाने, ते मागितलं, ही मागणी ती मागणी, पण त्यांच्याकडून जे आपल्या आज जी आपली पिढी, नवीन पिढी घडती आहे, त्यांच्यावर संस्कार होत आहेत आणि त्यांना एक घडवलं जातं आहे. आपला भारत देश तरुणांचा देश आहे आणि आपल्या या देशाचं हे भवितव्य
घडवण्याचं काम तुम्ही सगळे शिक्षक करत असता. पालकांचा देखील त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आज शिक्षकांच्या बाबतीमध्ये काही जरी असलं तरी सुद्धा ते आम्ही सरकार म्हणून कुठं काही तुमचं बाकी ठेवणार नाही, सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहणार. फक्त केसरकरजी यांना थोडं जे काय शिकवण्याबरोबर दुसरं काय काय काम देतो ना आपण, ते पण थोडंसं आता काय त्याच्यात मी जास्ती बोलू इच्छित नाही, परंतु ते हळूहळू आपल्याला कसं करता येईल ते आपण नक्की शेवटी ते का मग आपल्याला त्याचा परिणाम आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावरच होणार आहे, चांगला संस्कार घडवण्यामध्येच होणार आहे. बघा आताची परिस्थिती बदलली. पूर्वीची परिस्थिती काय होती? पूर्वीच्या शाळा अशा नव्हत्या, आता चांगल्या इमारती झाल्या, सुंदर शाळा झाल्या. आता पूर्वी आम्ही शाळेत जायचो, मला आठवतं आहे शाळा क्रमांक 23 ठाणे महापालिका किसननगर, आणि तिथे आमचे रघुनाथ परब गुरुजी आमचे वर्ग शिक्षक होते. शाळेला दरवाजे नव्हते, आम्ही पहिले जाऊन साफसफाई करायचो, स्वच्छता करून नंतर त्याच्यामध्ये शाळेमध्ये मग अभ्यास सुरू करायचो. पण आताची परिस्थिती बदलली. आता ती इमारत सगळ्यात चांगली टोलेजंग केली आहे मी, कारण मी त्याचा विद्यार्थी होतो. केसरकरजी आपल्याला जायचं होतं पण ते राहून गेलं. आपण जाऊ, भेट देऊ, कारण शेवटी जुन्या आठवणी आहेत, तिथून आपली सुरुवात झालेली आहे. किती कुठे माणूस गेला तरी सुद्धा ते मागचं विसरू शकत नाही, आणि त्या मागचं मूळ विसरणारा हा एकनाथ शिंदे नाही. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की 1.5-2 वर्षामध्ये जे निर्णय आपण घेतले त्या निर्णयाचे साक्षीदार आपण आहात. आम्ही कुठलाही आमचा वैयक्तिक कुठल्याही राज्यकर्त्याला कोणी लाभ मिळेल असा कुठलाही निर्णय आम्ही घेत नाही. सर्वसामान्य माणसालाच लाभ होईल, त्यांच्या हिताचंच निर्णय होतील अशाच प्रकारचे निर्णय आतापर्यंत राज्य सरकारने घेतलेत. आज आपण पाहतोय की सरकार स्थापन होण्यापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, थोडे पॉझिटिव्हिटी, प्रॉस्पेरिटी, सगळ्या गोष्टी आज आपल्या राज्यामध्ये दिसत आहेत. सगळे आनंदाने आपले सण उत्सव साजरे करत आहेत. पूर्वी सगळं काय होतं, सगळे बंदी होती, पण आम्ही आल्यानंतर सगळ्या बंधनं काढून टाकली. सगळे शेवटी आपली विकास प्रकल्पांबरोबर आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले सण उत्सव हे देखील साजरे केलेच पाहिजेत. त्यामुळे शेवटी आपण हे सगळं जे आहे हे करत असताना, आणि आम्ही शिक्षणाला खूप महत्त्व दिलं आहे. शाळा आता या ज्या होत आहेत मॉडेल स्कूल, आता मगाशी तुम्ही सांगितलं, काही लोकांना आम्ही सांगितलं की तुम्ही या काही शाळा अशा सुंदर करण्यासाठी, मॉडेल शाळा तयार करण्यासाठी तुम्ही स्वतः या. तर अनेक लोक पुढे येत आहेत, मोठमोठे उद्योजक, अगदी अंबानींसारख्या लोकांनी देखील, मुकेश अंबानींनी देखील इंटरेस्ट दाखवला आहे की हजारो शाळा ते स्वतः घ्यायला तयार. इतरही काही लोक आहेत, खूप लोक आहेत, आणि ते आपण करू. आपण आरोग्याला महत्त्व दिलं, आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला महत्त्व दिलं, आपण इन्फ्रास्ट्रक्चर. मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल की आपल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्ती पायाभूत सुविधांचे प्रकल्प आज सुरू आहेत. नंबर 1 आज FDI मध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये आपण नंबर 1 ला आहोत. GDP आपला खूप मोठा आहे. आज हे महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे, आणि म्हणून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदय देखील या शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रस घेत आहेत. आपल्या परीक्षा पे चर्चा, मन की बात प्रमाणे परीक्षा पे चर्चा देखील त्यांनी एक विषय घेतला, कारण यामध्ये परीक्षेची भीती निघून जावी. आणि त्यांना माहीत आहे हे विद्यार्थी जे आहेत हे आपल्या उद्याचं भवितव्य आहे देशाचं, आणि हा विद्यार्थी अतिशय चांगल्या संस्कारातून घडला पाहिजे. आणि आताच्या ज्या स्पर्धात्मक युगामध्ये तो मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारची भीती राहता कामा नये. आणि यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर शाळकरी मुलांचं जे ज्याबद्दल खूप जे कार्यक्रम आयोजित केले ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून त्यांचं एक संकल्प आहे की 2047 पर्यंत देशाला महासत्ता करण्याचा निर्धार आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. आणि महाराष्ट्र कुठेही त्यांच्या मागे पडणार नाही, कमी राहणार नाही. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये आदराने घेतलं जातं. मी जेव्हा दावोसला गेलो त्यावेळेस देखील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये
त्यावेळेस आपल्या महाराष्ट्र देशाचं नाव घेत होते, मोदीजींचं नाव घेत होते अभिमानाने, आणि महाराष्ट्राला देखील खूप लोक पसंती देत होते. महाराष्ट्रामध्ये आज चांगलं पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, आणि आपलं वातावरण चांगलं आहे, कायदा सुव्यवस्था आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 3,73,000 कोटींचे करारनामे झाले आपल्या. शेवटी उद्योग आले. हा शिक्षणाचा विषय असला तरी उद्योग पाहिजेत ना. उद्योग आले, रोजगार मिळतील मुलांना, तरुणांना, आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्राला लोक पसंती देत आहेत. आणि आज महाराष्ट्र या सगळ्या ह्याच्यामध्ये नंबर 1 आहे सगळ्याच बाबतीमध्ये. त्यामुळे या ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप लोकांनी सहभाग घेतला. ऑनलाईन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला गेला, त्यांना मार्गदर्शन केलं. केसरकरांनी पण काय तुम्ही व्हिडिओमध्ये भाषण केलं, वाचन केलं ना, म्हणजे भाषण आणि वाचन, आणि वाचन केलं त्यांनी. किती लोकांनी ऐकलं, बघितलं, ते ऐकलं? किती लाख? 5 लाख लोकांनी. आणि पत्र आपण किती दिली होती? 2 कोटी. 2 कोटी पत्र. हे केसरकरांचीच आयडिया आहे, 2 कोटी मुलांपर्यंत पोचायचं. त्याच्याबद्दल त्याने हे पण सेल्फी काढले, त्याचंही रेकॉर्ड झालं. आणि तिसरं रेकॉर्ड आपलं वाचन प्रतिज्ञा. आणि हे जे आहे ते एक नवीन संकल्पना आहे. आणि याच्यामध्ये एवढंच आहे की मुलांना पुस्तकी शिक्षण, व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य हे शालेय जीवनापासून मिळायला हवं, हीच आपली भावना होती. आणि म्हणून मी याच्या मागे लागलो की हे आपलं केलं पाहिजे. आणि सगळ्या शाळा याच्या माध्यमातून एक स्पर्धा तयार होईल. स्पर्धा झाली की शाळांची जी काय परिस्थिती बदलेल, चांगली आहे. आणि यामध्ये मी एक आपल्याला मुद्दाम सांगेन, केसरकरजी कलेक्टर सातारा, काय त्याचं नाव आहे, दुडी त्यांनी सांगलीमध्ये असताना जवळपास त्यांच्या मॉडेल स्कूल केले आणि PSC अपग्रेड केले. आणि त्यांनी काय फंड मागत बसले नाही. त्यांनी DPDC, खनिकर्म विभाग, PWD या सगळ्या ज्या आपल्या सरकारी विभाग आहेत त्यांच्याकडून थोडे थोडे पैसे घेतले आणि शाळा अपग्रेड केल्या. आणि तुम्हाला सांगतो, ज्या शाळेंचा पटसंख्या कमी होते त्यांचा पटसंख्या वाढल्या आणि खाजगी शाळेतली मुलं आपल्या शाळेत यायला लागली. अशा आपल्या शाळा आहेत, आपले शिक्षकही आहेत. उदाहरणं आणखी अनेक आहेत की खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या शाळांच्या मध्ये जे काही शैक्षणिक दर्जा जो आहे हा उंचावण्याचं काम आपले शिक्षक करतायत. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. यामध्ये खूप लोकांनी सहभाग घेतला. गौर गोपालदास आपले, ललिता बाबर, मंगेश देसाई, राजीव खांडेकर यांचा देखील उल्लेख इथं केला पाहिजे. त्यांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि म्हणून या सर्व प्रयत्नातून जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. ग्रामीण आदिवासी भागात शाळा मध्येच सोडून देण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालं पाहिजे. शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. ह्या सगळ्याच बाबी याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून मला वाटतं हा जो काही आता वर्षभराचा कार्यक्रम ठेवू नका, हा दरवर्षीचा कार्यक्रम चालू ठेवा. आणि दरवर्षी असा केला तर दरवर्षी या दोघांना इकडे यायला लागेल. आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. शाळेच्या आपल्याला शाळा, मी मध्ये एक आपल्या मुंबईतल्या स्लममधल्या शाळा आहेत, कपिल पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला होता. आणि मुंबईतल्या शिक्षण संस्था आहेत त्यांना प्रॉपर्टी टॅक्स पण तो जो न परवडणारा नाही. मग आपण स्लममधल्या शाळांचा FSI वाढवला नगरविकास विभागाकडून, कारण चांगल्या इमारती होतील आणि वर्गखोल्या चांगल्या होतील, मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. त्याचबरोबर प्रॉपर्टी टॅक्समध्ये पण आपण सवलत दिलेली आहे. सवलत आपण दिली शाळांच्या या शैक्षणिक संस्थांना. शेवटी तिथे विद्यादानाचं पवित्र काम आपण करतो. आणि म्हणून शेवटी सरकार जे आहे हे सगळ्यांसाठी आहे. आणि हे तर उद्याचं भवितव्य घडवणाऱ्या या संस्था आहेत.
आणि म्हणून मी शिक्षकांना देखील मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. कारण एक आपण नवीन पिढी घडवत आहे जी देशाचं उद्याचं भवितव्य आहे. त्यामुळे आपण यांच्या ज्या काही अडचणी, बऱ्याचशा अडचणी आम्ही सोडवलेल्या आहेत, काही राहिल्या असतील त्याही नक्की आपण सोडू. या पेन्शनच्या सुधारित पेन्शनच्या माध्यमातून जे कोणी लोक राहिले आहेत, नाही राहणार कोणी, सगळ्यांना देऊ आपण, काही प्रॉब्लेम. शेवटी एक शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी शिक्षण विभाग काम करतोय. मी मगाशी केसरकरांना विचारत होतो, त्या आता नवीन शाळांना आपण मान्यता देतो, ते नवीन शाळांना मान्यता देण्याचा एक कार्यक्रम केला होता त्यांनी हॉलमध्ये. तर ही नवीन पद्धत त्यांनी सुरू केली. अगोदर चक्रा मारणं, फेऱ्या मारणं, खेटे मारणं शासन आपल्या दारी आम्ही चालू केला. तसं डायरेक्ट लोकांना बोलवून त्यांना मान्यताचे पत्र देण्याचं काम देखील सुरू केलं. तोही एक वेगळा एक त्यांनी प्रयत्न केला, जेणेकरून शाळा संचालक असतील आणि संस्था असतील त्यांना, कपिल पाटील बरोबर आहे ना, ते रद्द करायचं. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. केसरकरजी तुमचं मनापासून अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात आली आणि नंतर त्याला मूर्त स्वरूप जे दिलं ते अभियानाचे संयोजक आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री अमित हुक्केरीकर यांनी. अमित हुक्केरीकर यांचं या निमित्तानं स्वागत करण्याची विनंती मी मांढरे साहेबांना करतोय. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचे संयोजक श्री अमित हुक्केरीकर. आता आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. सर्व पुरस्कार विजेत्या शाळांच्या प्रतिनिधींना विनंती की त्यांनी आपल्या उजवीकडनं किंवा आमच्या स्टेजच्या डावीकडून सगळ्यांनी यायचं आहे. इथे पुरस्कार घेऊन उजव्या बाजूनी जायचं आहे. दुसरी गोष्ट, एका शाळेकडनं जास्तीत जास्त 10 जणांनीच मंचावर यायचं आहे, त्याच्यापेक्षा गर्दी करू नका. तर तशी आपल्याला पत्राद्वारे विनंती देखील केलेली आहे. जास्तीत जास्त 10 ही तुम्ही मर्यादा लक्षात ठेवा, ज्यायोगे इथे गोंधळ होणार नाही. तसंच फोटो काढण्यासाठी सगळ्यांनी मोबाईलची घाई करायची गरज नाही. या समारंभाचे फोटो लिंक अपलोड होईल, आपल्याला ती डाउनलोड करून घेता येईल. तसंच या कार्यक्रमाचं चित्रीकरण सह्याद्री वाहिनीवर 9 तारखेला सकाळी 9 वाजता दाखवण्यात येणार आहे. सर्वांना सूचना, 1 मिनिट लक्ष द्या. मंत्री महोदयांची सूचना अशी आहे की बरेच लांबून लोक आलेले आहेत, त्यामुळे 10ची मर्यादा नाही. आपण जे काय आलेलं आहात ते या, पण 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 1 मिनिट ज्या त्या शाळेचेच या. तेवढं बंधन पाळा. तर आपण आता राज्यस्तरीय पुरस्कारांपासून सुरुवात करणार आहोत. सर्वात प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार आपण पहिल्यांदा शासकीय शाळा आणि नंतर खासगी शाळा घेणार आहोत आणि त्यात पहिल्यांदा प्रथम क्रमांक, नंतर द्वितीय क्रमांक आणि नंतर तृतीय क्रमांक देणार आहोत. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी आता आपण प्रथम क्रमांकाचं स्वागत करूया. पहिली शाळा आहे जिल्हा वाशिम इथली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा, जिल्हा वाशिम. आपले 10 निकष होते, ते सगळेच्या सगळे निकष पूर्ण करून आणखी वैविध्यपूर्ण काम या शाळेने केलेलं आहे आणि 51 लाख रुपयांचा घसघशीत पुरस्कार वाशिमच्या या शाळेला मिळतोय. शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे पदाधिकारी, शिक्षक हे सगळेजण इथे मंचावर उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचं महत्त्व रुजवण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा योग्य समन्वय साधत शाळेच्या शैक्षणिक भौतिक विकासासाठी लोकसहभागातून
सुमारे 25 लाख रुपये वस्तुरूपात प्राप्त करून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं, 1 किलोमीटर अंतरावरून पाण्याची उपलब्धता, अशा अनेक गोष्टी यांनी केलेल्या आहेत. त्याशिवाय या शाळेने बोलक्या भिंतीची उभारणी केलेली होती. यानंतरची मानकरी शाळा आहे रायगड जिल्हा परिषद शाळा हेदवली, जिल्हा रायगड. कृपया आधीचे पुरस्कार विजेते गेल्यानंतर दुसऱ्यांनी ती जागा घ्यायची आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा हेदवली यांना 31 लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार मिळत आहे. आपलं हार्दिक अभिनंदन. सुसज्ज अशी शालेय इमारत, शालेय लेझिम पथक, निसर्गरम्य परिसर, खो खो, कबड्डी, कुस्ती या खेळांसाठी सुसज्ज मैदान, स्पेशल ॲक्युप्रेशर ट्रॅक, गांडूळ खत प्रकल्प, वाचन कट्टा, दोरी वाचन, औषधी वनस्पती लागवड, विज्ञान प्रदर्शनात सातत्यपूर्ण यश. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेचे CEO देखील, मुख्य कार्यकारी अधिकारी देखील इथे त्यांच्या सगळ्या संचासोबत आलेले आहेत. यानंतरची शाळा मी त्यांना तयार राहायला सांगतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढालेवाडी, जिल्हा सांगली. आधीची शाळा त्यांचे प्रतिनिधी गेल्यानंतर आपण त्यांची जागा घ्यायची आहे. कृपया दुसऱ्या बाजूनी जावे, विरुद्ध बाजूनी जावे. मुख्यमंत्र्यांनी ज्या स्कूलचा उल्लेख केला त्या मॉडेल स्कूल मधली ही शाळा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढालेवाडी, जिल्हा सांगली. तृतीय क्रमांक 21 लाख रुपये. शाळेमध्ये विद्यार्थ्यांमार्फत अतिशय सुंदर आणि आकर्षक सजावट, शाळेची इमारत आणि संरक्षण भिंतीवरती बाला पेंटिंग, एक मूल एक झाड या उपक्रमाअंतर्गत पर्यावरण संरक्षणाला हातभार, लोकशाही पद्धतीनं बाल मंत्रिमंडळाची स्थापना करून शालेय कामकाजात त्यांचा सहभाग, मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत वाटिका तयार करणं, शालेय बचत बँक तयार करणं असे उपक्रम या शाळेनं राबवले आहेत. यानंतरचे मानकरी आहेत उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील प्रथम क्रमांक इस्पॅलियर हेरिटेज स्कूल, बेळगाव ढगा, जिल्हा नाशिक. इस्पॅलियर हेरिटेज स्कूल यांच्याकडे या शाळेतली मुलं रेडिओ चालवतात, शेती करतात, हँड्स ऑन सायन्स हा विज्ञानाचा अनुभवातून शिकणारा उपक्रम देखील राबवतात. नाशिकची शाळा उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळा विभागामध्ये प्रथम पुरस्कार मिळालेली इस्पॅलियर हेरिटेज स्कूल बेळगाव ढगा, 51 लाख रुपयांचा पुरस्कार, प्रथम पुरस्कार या शाळेला मिळाला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, या शाळेतनी सचिन उषा विलास जोशी यांनी जाहीर केलेला आहे की या शाळेला मिळालेला 51 लाखांचा पुरस्कार ती रक्कम ते जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी प्रदान करणार आहेत. हार्दिक अभिनंदन. एका शाळेनं दुसऱ्या शाळेला मदत करणं हे खूप चांगलं उदाहरण त्यांनी आपल्या समोर घालून दिलंय. यानंतर शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर, बारामती, जिल्हा पुणे. पुणे जिल्ह्यातील शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर, बारामती शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे 31 लाख रुपयांचा. नवभारत साक्षरता अभियान यांनी राबवलं. 110 विद्यार्थ्यांनी 125 निरक्षरांना प्रत्यक्ष अध्यापन करण्याचा आणि विद्यादानाचा अनुभव त्यांनी घेतला. शैक्षणिक गुणवत्ता राखली जाते, व्यक्तिमत्व विकास केला जातो, विद्यार्थ्यांची मंत्रिमंडळ बाल संसद स्थापन केली जाते, असे अनेक उपक्रम या शाळेमार्फत राबवण्यात येतात. यानंतर तृतीय क्रमांक उर्वरित शाळा व्यवस्थापन भोंडवे पाटील पब्लिक स्कूल, बजाजनगर, गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. टाळ्यांच्या कडकडाटात आपण सगळ्यांचं अभिनंदन करूया. 21 लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. भोंडवे पाटील पब्लिक स्कूल, बजाजनगर, गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. यांची वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि 100% यशाची परंपरा, रोबोटिक्स आणि संगणकाचं प्रशिक्षण, आरोग्याबाबत जागरूक दृष्टिकोन असणारी शाळा, प्लास्टिक बंदी आणि तंबाखूमुक्त शाळा, सुरक्षित परिसर, ऋषीमुनींच्या विचारातील शालेय पूर्व शिक्षण, शालेय अभ्यास, आरोग्य, सामाजिक जाणीव या विषयावर विशेष मान्यवरांचं मार्गदर्शन देण्यात येतं अशी ही शाळा. शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, इतर पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. यानंतर उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र मुंबई विभाग प्रथम क्रमांक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था
जिल्हा परिषद केंद्र शाळा वाशिंद जिल्हा ठाणे, वाशिंद जिल्हा ठाणे. जिल्हा परिषद केंद्र शाळा वासिंद जिल्हा ठाणे यांना प्रथम पुरस्कार मिळतोय. यानंतर पुढच्या पुरस्कारासाठी तयार राहायचे जिल्हा परिषद केंद्र शाळा नवघर जिल्हा पालघर आणि त्याच्यानंतर तयार राहायचे नगर परिषद उर्दू शाळा रोहा क्रमांक 4. या 2 शाळांनी तयार राहायचे. कृपया शाळांनी पुरस्कार घेऊन शक्य वासिंद तितक्या इथली लवकर. शाळा झाली आहे. यानंतर आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा नवघर जिल्हा पालघर यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळतोय. विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी सर्व इथे उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. मला वाटतं ही पहिलीच शाळा आहे की जिथे विद्यार्थी देखील पुरस्कार घेण्यासाठी आले आहेत. आपण या विद्यार्थ्यांचं देखील टाळ्या वाजवून कौतुक करूया. आणि यानंतर मुख्यमंत्री महोदयांना कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे मुख्यमंत्री आता इथून आपली रजा घेणार आहेत, परंतु तरीही आपण मोठ्या उत्साहामध्ये उर्वरित पुरस्कारांचं वितरण इथे करणार आहोत. आपला पुरस्कार सोहळा सुरू राहणार आहे. काही सर्वांना क्षण विनंती आहे, आपण- आपला कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. आपण सर्वांनी कृपया बसून घ्यावं. यानंतर आपले शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर पुरस्कार देतील.